सोनेरी मुंगूस. कुरुक्षेत्राचं युद्ध जिंकल्यानंतर युधिष्ठिर हस्तिनापुरीचा राजा झाला आणि त्याने अश्वमेध यज्ञ करण्याचा निर्णय घेतला. यज्ञ अत्यंत संस्मरणीय आणि व्यापक स्वरूपाचा झाला, ज्याची कीर्ती चारी दिशांना पसरली. यज्ञ वैदिक अनुष्ठानानुसार विद्वान ब्राह्मणांच्या मार्गदर्शनात पार पडला आणि दानधर्मही त्याच तोडीने केला गेला, जसा आजवर विश्वात कुणीही पाहिला नसेल. यज्ञाच्या शेवटी एक मुंगूस तिथे आले, ज्याच्या शरीराचा अर्धा भाग सोनेरी होता आणि अर्धा तपकिरी रंगाचा होता. मुंगूस तिथे येताच जमिनीवर पसरले आणि जोरजोरात आवाज करू लागले. त्याने तिथे असलेल्या सगळ्या ब्राह्मणांचं लक्ष आपल्याकडे खेचले आणि त्यासोबतच त्याने माणसाच्या आवाजात बोलायला सुरुवात केली. मुंगूस म्हणाले, धर्मराज, हे दिलेलं दान एका गरीब ब्राह्मणाकडून दिल्या गेलेल्या 1 किलो पिठाच्या खिरीच्या तुलनेत काहीच नाहीये. मुंगुसाचं बोलणं ऐकून यज्ञासाठी जमलेली सगळी लोक स्तब्ध झाली. तिथे असलेले ब्राह्मण मुंगसाला उद्देशून म्हणाले, इथे येऊन हे अशा प्रकारचं धीट वक्तव्य करणारा तू कोण आहेस? तू नक्कीच कुणीतरी दिव्य प्राणी असशील. आम्ही तुझं बोलणं ऐकतो आहोत. कृपा करून आम्हाला सांग, तुझं नक्की म्हणणं काय आहे? मुंगूस म्हणाले, मी अजिबात खोटं सांगत नाहीये. जे मी तुम्हाला सांगितलंय ते अगदी खरं आहे. एकदा पुन्हा म्हणतो, या यज्ञात दिलं गेलेलं दान एका गरीब ब्राह्मणाकडून दिल्या गेलेल्या 1 किलो पिठाच्या खिरीच्या तुलनेत काहीच नाहीये. मग मुंगसाने अश्वमेध यज्ञासाठी हजर असलेल्या सगळ्यांना त्याचं अर्ध शरीर सोनेरी कसं झालं त्याची एक गोष्ट सांगितली. कोणे एकेकाळी कुरुक्षेत्राजवळ एक गरीब ब्राह्मण परिवार राहत असे, ज्याने केवळ आपल्या परिसरात उगवणारं धान्य खाण्याची शपथ घेतली होती. ब्राह्मण आपली पत्नी, मुलगा आणि सुनेसह राहत असे. ब्राह्मण आणि त्याचा मुलगा दर दिवशी धान्य आणण्यासाठी बाहेर जात असे आणि जे काही मिळेल ते खात असे किंवा उपाशी पोटी झोपी जात असे. एकदा कोरडा दुष्काळ पडला. या परिवाराला पोटासाठी अन्न मिळणं मुश्किल होऊ लागलं. हा परिवार अनेक दिवस अन्नाविना राहिला आणि त्याचा भूकबळी जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. एके दिवशी ब्राह्मण थोडं धान्य मिळवण्यात यशस्वी झाला. त्याने त्या धान्याची 1 किलोभर खीर बनवली आणि कुटुंबातल्या सदस्यांसाठी 4 भागात वाटली. ते खीर खाऊ लागणार एवढ्यात त्यांच्या घरी एक अतिथी आला. अतिथी दुर्बळ दिसत होता आणि त्याला अन्नाची गरज होती. ब्राह्मणाने अतिथीचं स्वागत केलं आणि आपल्या वाट्याचं अन्न त्याला दिलं. अतिथीने ब्राह्मणाने दिलेली खीर खाल्ली, पण त्याची भूक भागली नाही. ब्राह्मणाला लक्षात आलं की त्याचा पाहुणा अजूनही भुकेला आहे. आपल्या अतिथीला तो संतुष्ट करू शकला नाही याचं त्याला वाईट वाटलं. ब्राह्मणाची द्विधा मनस्थिती त्याच्या पत्नीच्या लक्षात आली. म्हणूनच तिने आपल्या वाटणीची खीरही अतिथीला दिली. अतिथीने तीही खाल्ली, पण तरीही त्याची भूक भागली नाही. ब्राह्मणपुत्राने आपल्या पित्याकडे पाहिलं आणि आनंदाने आपल्या वाटणीचं भोजनही त्या अतिथीला दिलं. तरीही अतिथी संतुष्ट झाला नाही. तो अजूनही भुकेलाच होता. शेवटी ब्राह्मणाच्या सुनेने आपल्या वाट्याचीही खीर त्याला दिली. अतिथीने सगळ्यांच्या वाट्याची खीर खाल्ली. आता त्याचं पोट भरलं होतं. तो अतिथी दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात धर्मराज होते. ते
ते त्या गरीब कुटुंबासमोर प्रकट झाले आणि त्यांनी त्यांच्या या महान कार्याबद्दल आशीर्वाद दिला आणि सांगितलं की ते ज्या प्रकारे इथे धार्मिक जीवन जगत आहेत, खरं तर ते सगळे स्वर्गात राहण्याच्या योग्यतेचे आहेत. धर्मराजाचं बोलणं संपतं तोच त्यांच्यासमोर एक दिव्य रथ प्रकट झाला. ब्राह्मण परिवारातील 4ही सदस्य रथावर चढले आणि धर्मराजाबरोबर स्वर्गात निघून गेले. मुंगसाने हे सारं बोलणं ऐकलं आणि तो अन्नाच्या शोधात निघाला. जमिनीवर सांडलेल्या खिरीला जेव्हा त्याने स्पर्श केला तेव्हा त्याच्या शरीराचा तो भाग सोनेरी झाला. हा त्याच्या शरीराचा अर्धाच भाग होता. मुंगसाने खूप प्रयत्न केले. तो गडाबडा लोळला, मात्र त्याचं अर्ध शरीर सामान्यच राहिलं. तेव्हापासून मुंगूस त्या सर्व ठिकाणी जाऊ लागलं जिथे महान दान होत असे, जेणेकरून तो आपलं उरलेलं अर्ध शरीर सोनेरी करू शकेल. आपली पूर्ण कहाणी ऐकवल्यावर मुंगसाने अश्वमेध यज्ञाचं आयोजन करणाऱ्या ब्राह्मणांना सांगितलं, जेव्हा मी युधिष्ठिर महाराजांच्या या कक्षात केल्या जाणाऱ्या महान दानाविषयी ऐकलं तेव्हा मला वाटलं, आज तो दिवस असेल ज्या दिवशी मी पूर्णपणे सोनेरी बनू शकेन. म्हणूनच तर मी इथे आलोय. पण अजूनही मी पूर्ण सोनेरी झालो नाही. म्हणूनच मी म्हणालो की या महान यज्ञात केलं गेलेलं सर्व दान ब्राह्मणाने केलेल्या 1 किलो खिरीच्या दानाच्या तुलनेत काहीच नाही. एवढं बोलून मुंगूस तिथून गायब होतं.